कथेचं नाव आहे योग्य अयोग्य. रावसाहेबांनी लाडाकोडात वाढवलेल्या आपल्या मुलीचे लक्ष्मीचे लग्न डॉक्टर सुरेशशी करून दिले. कामाला वाहून घेतलेल्या डॉक्टर सुरेशला आपल्या संसाराचा समतोल मात्र राखता आला नाही आणि मग जे घडले ते अनपेक्षित होते. रावसाहेब हे गावातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. लक्ष्मी ही त्यांची एकुलती एक कन्या. लक्ष्मी एकदम देखणी होती. कोणालाही ती आपल्या सुंदरतेचा आणि गोड गोड बोलण्याचा वापर करून सहज आपल्या जाळ्यात ओढून घ्यायची व कोणाकडूनही आपले काम बरोबर काढून घ्यायची. तशी लक्ष्मी एक सद्गुणी व संस्कारी मुलगी होती. रावसाहेबही आपल्या कन्येसाठी सलग 2 वर्षापासून वर संशोधन करत होते. लक्ष्मीच्या सुंदरतेमुळे व रावसाहेबांच्या श्रीमंतीमुळे स्थळांची काही कमी नव्हती. काही मुले लक्ष्मीला आवडायची नाहीत तर काही रावसाहेबांना. त्यामुळे लक्ष्मीच्या लग्नाचे घोडे पेन खात होते. काही दिवसांपूर्वी गावात एक तरुण डॉक्टर आला होता. रावसाहेब नेहमीच्या वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात गेले असता दोघांची गाठभेट झाली. पहिल्या भेटीतच तो तरुण डॉक्टर सुरेश रावसाहेबांच्या मनात भरला. मग काय विचारता डॉक्टर रावसाहेबांनी सुरेशची पूर्ण कुंडलीच काढायला सुरुवात केली. शक्य होईल तिकडून त्याच्याबद्दल माहिती मिळवली आणि एक दिवस आपल्या मुलीसाठी ते थेट सुरेशच्या गावी जाऊन पोहोचले. सुरेशच्या आईचा उषाताईचा या स्थळाला विरोध होता. श्रीमंतांच्या घरची मुलगी होती. आपल्या कुटुंबाशी जुळवून घेईल की नाही ही शंका उषाताईंना येत होती. सुरेशला रावसाहेबांचा गावातील नावलौकिक माहिती असल्याने त्याने लक्ष्मीला न पाहताच मी लग्न करेल तर याच मुलीशी करेल असे घरातील ज्येष्ठ मंडळींना सांगून टाकले. अखेरीस एका चांगल्या मुहूर्तावर गावातच रावसाहेबांनी आपल्या कन्येचा विवाह थाटामाटात पार पाडला. विवाहानंतर सुरेश आपल्या व्यवसायाला अधिक वेळ देऊ लागला. सुरेशने रावसाहेबांची मदत घेऊन त्याच गावात एक मोठा दवाखाना उघडला. दवाखान्याची सुरुवात असल्याने सुरेशचा अधिकाधिक वेळ दवाखान्यातच जाऊ लागला. लक्ष्मी दिवसभर घरी एकटीच राहत असे. सुरेशचा पाहिजे तितका वेळ तिला उपलब्ध होत नसे. अगदी रात्री दोघे झोपताना तेवढ्यात सुरेशचा फोन खणखणायचा. ताबडतोब सुरेश बेडरूममधून बाहेर जाऊन नर्सला फोनवर सूचना द्यायचा. 15-20 मिनिटांनी त्याच्या सूचना संपल्या की तो बेडरूममध्ये शिरायचा. पुन्हा लक्ष्मीची गुलूगुलू गप्पा मारायला सुरुवात करायचा. पण त्या 15-20 मिनिटात लक्ष्मीचा मूड ऑफ होऊन जायचा. लक्ष्मीला कितीही राग आला तरी तो व्यक्त करण्याची संधी देखील तिला उपलब्ध होत नव्हती. कारण तिने वेळी अवेळी येणाऱ्या फोनबाबत तक्रार केल्यास सुरेशचे उत्तर तयार असायचे. आता फोनवरही तुला विचारून बोलत जाऊ का? लक्ष्मीला संताप का येतो याचा जराही विचार न करता उलट रात्रभर तिच्याशी वादविवाद करायचा. सकाळ झाली की पुन्हा नव्याने सुरुवात करून स्वतः कामावर निघून जायचा. लक्ष्मी मात्र रात्रभर त्याने बोललेल्या वाक्याचाच विचार करत राहायची. सुरेश कधी कधी प्रॅक्टिससाठी परगावी जात असे. त्याचे जाणे निश्चित नसे. कधी फोन आला की त्याला त्वरित निघावे लागे. सुरेश परगावी गेला की कामात इतका गुंग होऊन जायचा की त्याला लक्ष्मीला फोन करायलाही वेळ नसायचा. लक्ष्मीने स्वतःहून फोन केला की तिकडून उत्तर यायचे, मी कामात आहे, नंतर फोन कर. मी बाहेर आहे, नंतर फोन कर. तो संतापात असेल तर काय आहे, कशाला फोन केलास? फोनवर आलेल्या या प्रत्युत्तरामुळे लक्ष्मीने सुरेशला फोन करणे सोडून दिले. सुरेशला फोन करायचा म्हणजे लक्ष्मीला संकटच वाटे. त्याचा मूड तर चांगला असेल ना, तो नीट तर बोलेल ना, हेच प्रश्न तिला सारखे भंडावून सोडत. लक्ष्मीने फोनच केलेला नसेल आणि तशातच एखाद्या केसमुळे सुरेश त्रस्त असेल तर तो स्वतःचे नैराश्य झटकण्यासाठी लक्ष्मीलाच फोन करीत असे. कशी बायको आहेस तू?
साधा एक फोनसुद्धा करत नाही. तुला माझी चिंताच नाही आहे. संतापात अशी 4-5 वाक्य ताडताड लक्ष्मीला बोलून तो फोन ठेवून देत असे. त्याच्या या आक्रमक स्वभावामुळे लक्ष्मीची बोलतीच बंद होत असे. लग्नाअगोदर कोणालाही एक शब्दही न बोलू देणारी लक्ष्मी केव्हा गुंगी गुडिया झाली हे तिला समजले नाही. सुरेश कामासाठी सकाळी 8ला निघाला की रात्री 8ला परत येई. घरी आल्यानंतरही त्याचे फोनवरचं बोलणे चालूच असे. लक्ष्मीला आपण त्याच्यासोबत का राहतो आहे हे समजत नव्हते. सुरेश रात्री झोपण्यापूर्वी लक्ष्मीशी खूप गोडगोड बोलत असे. रात्र संपता सूर्योदयाबरोबर त्याचे विचारचक्र नवीनच फिरत असे. एके दिवशी सकाळीच लक्ष्मीने भांडणाला सुरुवात केली. तुम्ही माझ्यासोबत अजिबात वेळ व्यक्त करत नाहीत. मला आता कंटाळा आला आहे या घरात एकटे राहण्याचा. माझा नाईलाज आहे. हे बघ, एकतर तू पुस्तक वाचत बस किंवा माहेरी जाऊन ये. तुला थोडे बरे वाटेल. अशा वेळी लक्ष्मीकडे मुळूमुळू रडण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नसे. सुरेश नेहमीच प्रॅक्टिससाठी परगावी गेला की लक्ष्मीला माहेरी सोडून देत. लक्ष्मी तिच्या वडिलांच्या घरी आहे म्हणजे आनंदातच असणार असा विचार करून तो तिला 4-5 दिवस फोनच करायचा नाही. इकडे लक्ष्मीचा जीव त्याचा आवाज ऐकण्यासाठी व्याकुळ व्हायचा. पण तो नीट बोलेल की नाही या भीतीने लक्ष्मी फोनच करत नव्हती. सुरेशच्या कामाच्या व्यापात व लक्ष्मीच्या मुकेपणात संसाराची 3 वर्ष पार पडली. तरी लक्ष्मीला मूळबाळ होण्याची चिन्ह दिसत नव्हती. मूळबाळ होत नसलेले सासूबाई लक्ष्मीला पाण्यात पाहत होत्या. सासूबाईच्या रागीट स्वभावामुळे लक्ष्मीला सुरेशच्या मूळ गावी जाणे नकोसे वाटायचे. सासरी जायचे म्हणजे तिला 8 दिवस अगोदरच टेन्शन यायचे. सासरी घरात पाय पडल्यापासून ते उंबरठा ओलांडेपर्यंत उषाताईचा तोंडाचा पट्टा बंदच होत नव्हता. माहेरी लाडाकोडात वाढलेली लक्ष्मी सासरी बैलाप्रमाणे कामाला झुंपलेली होती. सकाळी 5ला उठणे, सडा काढणे, पाणी भरणे, फरशा पुसणे, घर झाडणे, कपडे धुणे, स्वयंपाक करणे अशी अनेक कामे करता करता लक्ष्मीच्या नाकी 9 येत असत. माहेरी आणि स्वतःच्या घरी कामाला नोकर असल्याने लक्ष्मीला घरकामाची सवय नव्हतीच. पण सासूबाईच्या पुढे तिचे काहीच चालत नव्हते. सासरी तर सुरेश लक्ष्मीला आईच्या धाकामुळे पाहतच नसे. त्याच्या घरात पायच टिकत नव्हता. सासरी या दाम्पत्याचे बोलणे देखील दुरापास्त होत असे. हे बघ सुरेश, तू लवकरात लवकर दुसरी बायको कर. मला माझ्या या घरात वंशाचा दिवा पाहिजे. आईचा तगादा सुरू असायचा. बघू, आता आम्हाला जाऊ दे. आता तर सुरेश लक्ष्मीपासून अधिकच दूर दूर राहू लागला. लक्ष्मीची सहनशीलताही आता संपली. सुरेशच्या जीवनात स्वतःला गुंतून घेताना तिचे स्वतःचे अस्तित्व नष्ट झाले होते. एके दिवशी लक्ष्मीचा वाढदिवस होता. ती माहेरी होती. सकाळपासून वाट पाहून थकली आणि तिने सुरेशला फोन केला. आज आम्ही केक आणला होता. कशासाठी? हे उत्तर ऐकून लक्ष्मीने रागाने लाल झाली. काही मिनिटांनी त्वरित त्याने कारणाची यादी सुरू केली. मी सकाळी इथे होतो, दुपारी मित्रांबरोबर होतो, त्यामुळे फोन करायची आठवणच राहिली नाही. सुरेशच्या मनात लक्ष्मीविषयी प्रेम तर होते, पण तो कधी व्यक्त करत नसे. नेहमीची कारणे ऐकून लक्ष्मी संतापात बडबड करू लागली. हे बघ लक्ष्मी, तू सुद्धा माझा वाढदिवस लक्षात ठेवू नको, पण कटकट करू नको. या घटनेने लक्ष्मी सुन्न होऊन गेली. ती आता एका पिंजऱ्यात राहू शकत नव्हती. 2-3 दिवसानंतर सुरेश नेहमीप्रमाणे कामाला गेला. लक्ष्मीनेही घर सोडले. माहेरी तिला जायचे नव्हते. रात्र होईपर्यंत ती सरळ रस्त्याने चालतच राहिली. शेवटी रात्रीच्या अंधारात थकून एका बस स्थानकावर थांबली. तिथे 2 स्त्रिया उभ्या होत्या. एक स्त्री गाडीत बसून निघून गेली. दुसरी रुबीना होती. तिला घेऊन जाणारे कोणीच आले नाही. रुबीनाचे लक्ष लक्ष्मीकडे गेले. ती लक्ष्मीला तिच्यासोबत खोलीवर घेऊन गेली. 2 दिवसात लक्ष्मी तिच्यासारखी बस स्थानकावर जाऊन उभी राहायला लागली. रोज नवीन कस्टमर, नवे हॉटेल्स, नवनवीन गिफ्ट्स. काही वेळा 8-10 दिवसांची टूरही होत असे. काही ग्राहकांशी तिचे आता ऋणानुबंधन पण जोडले गेले. लक्ष्मीच्या आजारपणात देखील कस्टमर लोक तिला मदत करीत. लक्ष्मी ज्या ग्राहकांकडे जायची त्यांचे मन आपल्या वाणीने, नृत्याने जिंकून घ्यायची.
नवीन आयुष्यात सर्व इच्छा पूर्ण होत होत्या. पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी सुरेशसाठी खूपच तिरस्कार होता. सुरेशमुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्याचे काम आणि त्याच्या आईचे नेहमीच त्याला लक्ष्मीपासून दूर करण्याचे प्रयत्न या गोष्टींचा तिला उबग आला होता. सर्वच माणसे काही वेळ मन मारून जगत असतात, पण परिस्थिती काही वेळा मनावर इतका दबाव टाकते की मन आपली नेहमीची जागा सोडून कुठेही उडते. कोणत्याही दिशेने कितीही वेगाने, चांगले वाईट याचा विचार न करता. तसेच लक्ष्मीचे झाले होते. सुरेश लक्ष्मी निघून गेली त्या दिवशी संध्याकाळी घरी पोहोचला. घराचा दरवाजा उघडा होता. तो तसाच घरात शिरला. सोफ्यावर बसला. लक्ष्मी पाणी घेऊन येईल या विचाराने 5 मिनिटं तिथेच बसला. पण घरात लक्ष्मीचा बिलकुल आवाज येत नव्हता. सुरेशने सगळ्या घरात एक चक्कर टाकले. लक्ष्मी कुठेच दिसली नाही. गेली असेल कुठेतरी, येईल परत थोड्या वेळाने या विचाराने तो सोफ्यावरच झोपला. पहाटे 6 वाजता त्याचे डोळे उघडले. अजूनही लक्ष्मी आली नव्हती. त्याने लगेच रावसाहेबांना फोन केला, पण ती माहेरी नव्हती. सुरेश सर्व गावात एक चक्कर टाकून आला. सुरेशला पोलीस स्टेशनमध्ये जायचे नव्हते, कारण सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न होता. सलग 2 महिने वैयक्तिक स्तरावर त्याने लक्ष्मीची शोधाशोध केली, पण त्याचा नाईलाज झाला. आता दवाखान्यातून घरी आल्यावर ते घर त्याला खायला उठू लागले. रात्री बिछाण्यावर झोपताना तर त्याला तिची प्रकर्षाने आठवण यायची. कोणाशी फोनवर बोलून झाले की तरी तो बेडरूममध्ये लक्ष्मीला पाहायला जायचा, पण तिथे कोणीच नसायचे. लक्ष्मी कुठे गेली असेल, कोणासोबत पळून गेली असेल? छे छे, लक्ष्मी असे कधीच करणार नाही याबाबत त्याला ठाम विश्वास होता. पण त्याच्याही मात्र लक्ष्मीबाबत ती पळूनच गेली असेल अशी शंका व्यक्त करत होती. त्यामुळे सुरेश व आईत भांडण होऊ लागले. शेवटी सुरेशने कामाच्या ठिकाणी मन गुंतवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येकाचा जीव देणारा जोडीदार पाहिला की त्याला लक्ष्मीची आठवण यायची. सुरेश आता लक्ष्मीच्या आठवणी रमू लागला. त्याचे कामात लक्ष नसे. गर्दीतही तो भ्रमिष्ठासारखा बसून राहत असे. सारखी चिडचिड करत असे. दवाखान्यात जाणे तर बंदच झाले. घरातच एकाच जागेवर बसून राहत असे. कोणाशी बोलणे नाही, खाणे पिणे नाही. केवळ लक्ष्मी लक्ष्मी एकच शब्द तो बोलत असे. थोड्या दिवसात त्याची रवानगी मनोरुग्ण आश्रमात झाली. काही वर्षांनी लक्ष्मीने जेव्हा सुरेशच्या बाबतीत माहिती मिळवली, तिला खूप वाईट वाटले. मी खूप घाई केली की त्याने खूप उशीर केला, कोणास ठाऊक. मी केले ते योग्य होते की अयोग्य, कोणास ठाऊक. या विचारांनी आजही तिचे मन दुःखी होत होते. मंडळी, आजच्या या कथेमध्ये तुम्हाला लक्ष्मीचा निर्णय योग्य होता की अयोग्य कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहू. कृपया चॅनलला सपोर्ट करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.